जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा. या अभंगातल्या पहिल्या ओळीमध्येच लिहून टाकलं, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. ज्याने भक्ती मधला जिव्हाळा जाणला. भक्ती आपण सगळेजण करतो, पण प्रेमरहित भक्ती पाहिजे, प्रेम विरहित नको. भक्ती कशी पाहिजे? प्रेमाने. इथून जशी आई मुलावर प्रेम करते, आई मुलावर प्रेम करते, जसं गाय वासराला दूध पाजते, त्याप्रमाणे आपली भक्ती त्या आईप्रमाणे त्या भगवंतावर असली पाहिजे. आई मुलाचं नातं निर्माण झालं पाहिजे, ही भक्ती आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा. भगवंताला आपण काय दिलं हे महत्वाचं नाही. भगवंताला आपण काय दिलं हे कधीच महत्वाचं नाही. भगवंत काय मागतच नाही तुमच्याकडे. बघा, तुमच्या घरी तुम्ही सत्यनारायण पूजा आयोजित केली, ब्राह्मणाने तुम्हाला लिहून दिलं साहित्य, पूजेसाठी लिहून दिलं, रवा साखर काय असेल ते, त्याच्यामध्ये एक 125 ग्रॅम मध लिहून दिला पंचामृतात घालण्यासाठी. तुम्ही दुकानदाराकडे गेला, त्याच्याकडे 125 ग्रॅम नसतो, त्यांनी 100 ग्रॅमच तुम्हाला दिला, तुम्ही तो पंचामृतामध्ये घातला, ते वाटलं झालं सगळं. भगवंताने मी तक्रार केली आहे का हो? अरे बाबा, तुला 125 ग्रॅम लिहून दिला होता, तू 100 ग्रॅमच आणला, तरी तक्रार केली आहे. भगवंत काही कधी मागतच नाही. आपण भगवंताला काय देतोय, आपण भगवंताला काय देतो यापेक्षा कसं देतो हे महत्वाचं आहे. भगवंताने गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये 26वा श्लोक आहे, स्पष्ट सांगून ठेवले, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयस्यति तदहं भक्ति उपरुतम अश्नामि प्रयत आत्मना. गोपाल कृष्ण महाराज की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयस्यति. तुम्ही पत्र, साधं पान त्या भगवंताला अर्पण केलं. पुष्पम, पुष्प सुद्धा नको, साधी फुलाची पाकळी हो, फळ एखादं फळ, हे काहीच नसेल तर साधं पाणी हो, ते पण कसं जिव्हाळ्याने. बरं, ते काय म्हटलंय, जिव्हाळा महत्वाचा आहे. आजचा मुख्य विषय जिव्हाळ्याचा आहे, कारण तुम्ही जिव्हाळ्याने मला बोलवलंय. या जिव्हाळा असाच राहिला पाहिजे. जिव्हाळा फार महत्वाचा आहे. जिव्हाळ्याने आपण बांधलेला आहोत. उत्सव होतो जिव्हाळ्याने होतो, बरोबर ना? तुम्ही जिव्हाळ्याने सगळे एकत्र येतात, प्रेमाने एकत्र येतात. प्रेमाशिवाय जग चालणं शक्य नाही. समजायचं, आता भावाभावांना समजा जिव्हाळा संपला, काय होतं? कोर्टाची बारी चढावी लागते साध्या सातबाऱ्यावर. पती पत्नी म्हणला जिव्हाळा संपला, काय कुठपर्यंत? आपण सगळे जिव्हाळ्याने बांधलेलो आहोत, प्रेमाने बांधलेलो आहोत. हा जिव्हाळा टिकला पाहिजे. समाज जिव्हाळ्याने चालतो, प्रेमाने चालतो, त्याशिवाय समाज चालू शकत नाही. जीव जिव्हाळा फार महत्वाचा आहे, आणि जिव्हाळा आपण जाणला पाहिजे. भगवंत म्हणतो जिव्हाळ्याने द्या, जे काय असेल त्याला काही गरज नाही. तुम्ही साधी भक्ती प्रेमाने नाव घ्या. जे संतांनी केलं, संतांनी काय दिलं? संतांनी काय दिलं? सगळ्या संतांनी जिव्हाळ्याची भक्ती केली, भगवंत प्राप्त झाला. दामाजी पंतांचं आख्यान तुम्हाला माहिती असेल, कथानक माहिती असेल. संतुष्ट दामाजी पंत, त्या बादशाने त्यांना तुरुंगात ठेवलं होतं आणि फाशी देणार होता तो बिदरचा बादशाह. दामाजी पंतांनी फक्त जिव्हाळ्याने हात दिली. पंतांनी फक्त जिव्हाळ्याने हात दिली आणि भगवंताला यावं लागलं. कसाला भगवंत? नेसला मलिन चिंधोटी, घेतली हातामध्ये काठी, घोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी, करी जोहार
दरबारात झाला महार, झाला महार पंढरीनाथ. कशाला नेसला मरीन चिंचोटी, घेतली हातामध्ये गाठी, घोंगडी पाठीमागे टाकून विठू धेड महाराज घेतलं. कोणासाठी? दामाजी पंतांसाठी. दामाजी पंतांसाठी त्या विठू धेडाचं रूप घेतलं आणि तो आला. कशामुळे घडलं हे? कशामुळे? जिव्हाळ्यामुळे. जिव्हाळा पाहिजे. आणि सुंदर तुम्हाला एक जिव्हाळ्याचं उदाहरण सांगतो आणि पूर्वरंग मी आठवता घेतो, कारण आपल्या कथानक ऐकायचं आहे. यानंतर साई कला मंचाचं नाटक आहे. सगळ्या संतांनी जिव्हाळ्याची भक्ती केली, पण मला जी भावते ती भक्ती कोणती? सगळ्यांनी भक्ती केली असं नाही. सगळे संतांना जो भगवंत प्राप्त झाला तो जिव्हाळ्याने प्राप्त झाला. आणि तो जिव्हाळ्याशिवाय तो जीव आपल्यात एकरूप होत नाही. रामायणामध्ये भगवंत आले, भगवंतांनी सगळ्यांना दर्शन दिलं. पण तुम्हाला त्या शबरीचं उदाहरण माहिती आहे का? ती शबरी 8-10 वर्षाची शबरी, 10 वर्षाची शबरी, वडिलांनी तिचं लग्न ठरवलं होतं शबरीचं. आणि दुसऱ्या दिवशी लग्न. शबर कुळातली, भिल्ल कुळातली. त्यावेळी तिथे प्रथा अशी होती की त्यांनी बकऱ्या बांधल्या होत्या. कशासाठी? तर त्यांच्यामध्ये पद्धत अशी होती की पाहुण्यांना मेजवानी द्यायची, मी त्या बकऱ्यांची मेजवानी द्यायची, म्हणून बकऱ्या बांधल्या होत्या. आणि ही आईला विचारते आदल्या दिवशी, आई अगं मी त्या बकऱ्यांसोबत खेळते, बागडते, 10 वर्ष, तिला काय समजणार हो? ते बकऱ्या कशासाठी आणल्या ग? अगं मुली तुला माहित नाही, उद्या तुझं लग्न होणार, पाहुणे येणार, त्या पाहुणे मंडळींसाठी, पाहुण्यासाठी मेजवानी देण्यासाठी बकऱ्या आहेत त्या. ती 10 वर्षाची शबरी, तिच्या हृदयामध्ये चर झालं, हळहळलं हृदय तिचं. अरे माझ्या आनंदासाठी त्या बकऱ्यांचं नाहक बळी जाणारे नाही म्हणाले, मला इथं राहायचं नाही. त्या 10 वर्षाच्या मुलीने तिथेच निर्णय घेतला. तिने काय करावं? रातोरात त्या बकरी ज्या कुंपणामध्ये बांधली होती त्या कुंपणाचा दरवाजा उघडला, जा म्हणाले, तुम्ही मुक्त झालात, मला हा आनंद नको. शबरी म्हणाले, हा संसार नको मला, मला इथे राहायचं नाही, नाही मला नको, लग्न नको, काहीच नको. आणि शबरी जी निघाली, त्या बकरी पुढ्यानी, शबरी पाठीमाग्यानी दूर जंगलामध्ये ती चालून 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 मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये आली. घडलेला सगळा प्रकार त्या मतंग ऋषींना सांगितला. आणि त्या ऋषींना सांगते, ऋषीवर तू माझा उद्धार करावं, नाही मला या संसारामध्ये राहायचं. त्यावेळी ते मतंग ऋषी म्हणाले, हे बघ शबरी, अगं मी तुझा उद्धार करणारा कोण? तुझा उद्धार करण्यासाठी साक्षात महाविष्णू प्रभू रामचंद्र अवतार घेणार आहेत आणि तुझा उद्धार करणार आहेत. 10 वर्षाची शबरी एवढंच सांगितलं की प्रभू रामचंद्र येणार आहेत या ठिकाणी, या आश्रमामध्ये तुझा उद्धार करणार आहेत. केव्हा येणार आहेत, कसे येणार आहेत, कुठून येणार आहेत, काहीच सांगितलं नाही. मतंग ऋषी निघून गेले. जाताना फक्त एवढंच सांगितलं की दररोज तू काय कर, या आश्रमाची सेवा कर, झाडलोट करायची, साफसफाई करायची, प्रभू रामचंद्रासाठी फुलं आणायची, वेचायची, प्रभू रामचंद्रासाठी हार बनवायचा. बघा जिव्हाळा काय असतो, भाव काय असतो. ती शबरी वयाच्या 10 वर्षापासून प्रभू रामचंद्रांची वाट पाहते. वयाच्या 82व्या वर्षापर्यंत किती काळ लोटला? 72 वर्ष लोटली. आणि एक सारखी वाट बघते. आणि प्रभू रामचंद्रांना विनवणी करते. हो एकदम जर्जर झालेली, डोळे असे आतमध्ये गेलेले.
काय तो अवतार असेल शबरीचा. आणि काय म्हणते प्रभू रामचंद्रांना, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना. आर्त हाक देते त्या भगवंताला, आर्त इथून हात, दिवाळ्याची हाक बरं का. पुढे काय म्हणते हे मग असे, मी न अहल्या शापित नारी, मी अहल्या पण शापित नारी नाही. भगवंतांनी अहल्याचा उद्धार केला, अशी मी कोण अहल्या शापित नारी नाही. मी न अहल्या शापित नारी, मी न जानकी राजकुमारी, दीन रानटी बेडी शबरी, बेडी शबरी. तुझ्या पदाचे अखंड चिंतन, तुझ्या पदाचे अखंड चिंतन, ही माझी कामना, रामा रघु नंदना. हा दिवाळी तिथून द्यायची असते हो, ही हाक त्याच्यापर्यंत पोहोचते निश्चितपणे. तो येणार पतित पावना हे रघुनाथा, पतित पावना हे रघुनाथा, एकदाच ये जाता जाता, पाहिन पूजिन देवीन माता, पाहिन पूजिन देवीन माता. स्वर्ग मज तिथेच येईल, तोच स्वर्ग मज तिथेच येईल, पुरेपणा जीवना, रामा रघु नंदना. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना. कशी हाक दिल्यानंतर तेव्हा त्याला यावं लागतं. जिव्हाळ्याची हाक होती ती हो, ज्या वाटेनं ती शबरी फुलं शिंपडायची ज्या वाटेवर, आणि त्या वाटेवर भगवंत तिला दर्शन देण्यासाठी आले. बरोबर कोण होते? राम लक्ष्मण. भगवंत आले आणि शबरीला सांगतायत, हे बघ शबरी, अगं तुझ्यासाठी आलो, माई तुझ्यासाठी आलो ना मी. भगवंत आले नाही तो, तिने जर स्वागत केलं आणि तिच्या हातची उष्टी बोरं भगवंताने खाल्ली. कशामुळे शक्य आहे? कशामुळे शक्य आहे हो? जिव्हाळ्याची भक्ती होती. ये हृदयीचे ते हृदय पोचावं लागतं. ये हृदयीचे ते हृदय पोचलं. ती आर्त हाक दिली, भगवंताला यावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा उतरा. आणि कन्हये माझ्या मना हो का पंडित शहाणा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा. आणि मला काही गरज नाही, आणि मी कोणाला जाणत नाही. किती पांडित्य, इथे पांडित्याची गरज नाही.
तुम्हाला किती ज्ञान आहे? किती ज्ञान आहे? मला किती ज्ञान आहे? त्याला काही किंमत नाही. मी किती जिव्हाळ्याने त्या भगवंतासमोर, त्या दत्त महाराजांसमोर लीन होतो, किती तन्मयतेने त्याच्यासमोर लीन होतो, हे महत्वाचं आहे. नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तो चित्त. त्याने नवविधा भक्ती जाणली. नवविधा भक्ती आपल्याला माहित आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदनम. या नवविधा भक्तीच्या पायऱ्या आहेत त्या. आणि ह्या ज्याने जाणल्या, ज्याने आचरणात आणल्या, आचरणात, त्याला भगवंत प्राप्ती झालीच. आणि असं कोणी भक्तीचा जिव्हाळा जाणला? मूळ पदामध्ये म्हटल्याप्रमाणे तुकाराम महाराज काय म्हणतात? साग प धनी रसा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय जय रघुवीर समर्थ अवधूत श्री गुरुदेव. माझ्या पाठीवर म्हणा सगळ्यांनी. हरे राम हरे राम 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 हरे हरे. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण महाराज.
द्वारकेचे राजे कोण? बलराम दादा. दादा पण खरा राज्य कारभार चालवणारा कोण? भगवान गोपाल कृष्ण. आणि एकदा सिंहासनावर बसले दादा म्हणजे बलराम दादा आणि बाजूला आहेत गोपाल कृष्ण. दादा विचारतायत, कृष्ण माझ्यासारखा बलवान, माझ्यासारखा शक्तिमान कोण आहे का रे? गोपाल कृष्ण म्हणाले, दादा तुमच्यासारखे तुम्हीच, पण शेरा सव्वाशेर भेटतो. गची बाधा झालेला पहिला पेशंट. दुसरा पेशंट भगवान गोपालकृष्णाचं वाहन कोण? गरुड. या गरुडाला ताकदीचा गर्व, कारण ज्यावेळी नाग पाशामध्ये बांधलं राम आणि लक्ष्मणाला, मी सोडवलं. याला ताकदीचा गर्व, माझ्यासारखा ताकदवान मीच. पेशंट नंबर 2. आणि तिसरा पेशंट भगवंताला बायका किती? 16,108. आकडा ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना बरं वाटतं. हसू आलं तर हसा. पण त्याचं कारण असं आहे, 16,100 आहेत ना, त्या नरकासुराच्या बंदिवासातून सोडवलेल्या. म्हणून तो आपल्याला आकडा फुगीर वाटतोय. त्यांचा पालन करता गोपालकृष्ण, म्हणून ते 16,100 आणि 8 पटराण्या. त्यातल्या मुख्य 2, एक रुक्मिणी आणि दुसरी सत्यभामा. बघा दोघांच्या नावामध्ये रुक्मिणी आणि सत्यभामा. नावामध्ये सुद्धा, नावाला सुद्धा अर्थ असतो प्रत्येक नावाला. रुक्म म्हणजे सोनं आणि सत्यभामा म्हणजे सत्य म्हणजे खरे, भा म्हणजे प्रतिभा आणि मा म्हणजे लक्ष्मी. प्रत्येक नावाला अर्थ असतो. सत्यभामा ठेवू शकतात आपण, म्हणजे ज्यांचं झालं नाही त्यांच्यासाठी सांगतो. बाकीच्यांनी विचार मनात आणू नका. त्या सत्यभामेला रूपाचा गर्व, रूपाचा गर्व. माझ्यासारखी मीच सौंदर्यवती, मिस काय म्हणतात, मिस इंडियन युनिव्हर्स काय काय असतं, मिस वर्ल्ड, मीच. आणि तिघांना गळची बाधा झालेली. आणि आपल्याच राज्यामध्ये गोपालकृष्णा प्रश्न पडला, कारण तिघांना गळची बाधा झाली, म्हणजे तिघांना गर्व चाललाय. आता करायचं काय? गळची बाधा कशी असते? महापुरे झाडे जाती ते लोहाळे वाचती, लोहाळे वाचती ते लोहाळे वाचती. महापुरे झाडे जाती ते लोहाळे वाचती, लोहाळे वाचती ते. भल्या भल्या महापुरामध्ये मोठ्या मोठ्या वनस्पती वाहून जातात, पण लोहा वनस्पती असते ती वाटली की पाणी वरून जातं, नंतर पाणी कमी झालं की ती उभी राहते. ताबडतोब आता यांचं गर्वहरण करायचं आहे, त्यांचा गर्व कमी करायचा आहे. ताबडतोब मिस कॉल दिला. वो काय बोलतात, मिस कॉल वगैरे त्यावेळी होते. सांगू तुम्हाला कसे होते ते. संजयाने धृतराष्ट्राला राज्यामध्ये बसून ते कुरुक्षेत्रावर सगळं चाललेलं होतं युद्ध, लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं. हे होतं ना, मिस कॉल सुद्धा होता. आणि ताबडतोब नारद मुनींना मिस कॉल. नारद मुनी स्वर्गातून स्वर्गात गात राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, रमारमण हरी, रमारमण हरी गोविंद जय जय,
राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मिलिंद जय जय. नारद मुनी आले आणि नारद मुनीचं आगमन झाले. म्हणाले भगवंता कशासाठी बोलवलं? जरा आपल्या द्वारकेमध्ये 3 पेशंट आहेत, फक्त तब्येती तपासून ये, औषध वगैरे काही देऊ नकोस, फक्त तब्येती तपासून ये. आणि नारद मुनी तब्येती तपासायला गेले. पहिलेच भेटले दादा बलराम दादा. नारदा, माझ्यासारखा शक्तिमान, माझ्यासारखा बलवान कोण आहे का रे या त्रिखंडात? दादा तुमच्यासारखे तुम्हीच. मग तो कृष्ण असा काय म्हणतो, शेरात सव्वाशेर भेटे. हो तिकडे लक्ष देऊ नका. नारदाला फक्त काय करायचं होतं, तब्येती तपासायच्या होत्या, चेक करायचं होतं. आणि पुढे पुढे धावत धावत गेले. गरुड भेटला. नारदा जाताना सांभाळून जायचं, तुझा तंबोरा फुटेल, जबाबदारी माझी नाही. आयसीयू डायरेक्ट पेशंट भलतात दिसतोय. पुढे भेटली वहिनी साहेब, सत्यभामा. हो वहिनी साहेब नमस्कार. हो नारद मुनी. हो मला सांगा, ती माझ्यासारखी रूपवती, माझ्यासारखी सौंदर्यवती या त्रिखंडात कोण आहे का? वहिनी साहेब तुमच्यासारखे तुम्हीच. आणि नारद मुनी पुन्हा भगवंताकडे आले आणि भगवंताला सांगितलं, भगवंता पेशंट सिरियस. अरे म्हणूनच तुला बोलवलंय. डॉक्टर. भगवंता वा रे वा आहे. अरे विसरलास तू? अरे आठव, तुझ्या 7व्या अवतारामध्ये आठव, तुझ्या सोबती असणारा, तुझ्या बरोबर असणारा कोण? केसरी नामे त्याटी रुद्रंजनी अंजनी तपाते करिपुत्राला तुम्ही, तपाते करिपुत्राला तुम्ही. विसरलास तू? केसरी नामे, केसरी नामे वानर त्याटी रुद्रंजनी तपाते करिपुत्राला तुम्ही, तपाते करिपुत्राला तुम्ही, तपाते करिपुत्राला तुम्ही. हो आपला परम भक्त, 7व्या अवतारात आपल्या सोबत असणारा हो महारुद्र मारुती राय आपले. काय नारदा, तो एकच डॉक्टर आहे या सगळ्यांना जाग्यावर आणणारा. आणि भगवंता आठव, तू मारुती रायांना वचन दिलंयस तू 7व्या अवतारामध्ये. ज्यावेळी तुझा अवतार कार्य तू संपवलं, राम अवतार जो संपला, त्यावेळी मारुती राया तुझ्या सोबत येत होता. त्यावेळी तू काय सांगितलं? मारुती राया तुला या पृथ्वी तलावर कार्य करायचंय, या रामनामाचा जप संपूर्ण पृथ्वी तलावर या जयघोष करायचंय तुला. त्यावेळी तुला त्याला चिरंजीव पद दिलंस तू. आणि त्याला काय सांगितलं होतं? पुढच्या अवतारामध्ये कृष्ण रूपामध्ये एकदा तरी तुला दर्शन देईन. विसरलास का रे भगवंता? विसरलास? आहे माझ्याकडे व्हिडिओ क्लिप तयार करून ठेवली आहे मी. लाव रे ते व्हिडिओ, असं म्हणणार नाही, आहे माझ्याकडे. होय नारद, अगदी बरोबर. पण हे सगळं ठीक आहे, पण मारुती राहायला इकडे आणणार कोण? ती जबाबदारी माझ्यावर सोपव. फक्त तू एवढंच सांग, तू दर्शन देणार की नाहीस? तू मारुती रायाला इथे आणल्यावर दर्शन भरे. अरे माझा परम भक्त आहे तो. राम रायाच्या रूपामध्ये तू दर्शन द्यायचंयस त्याला. अरे तू घेऊन तरी ये. नारायण ठीक आहे म्हणाले. नारद मुनी निघाले.
आणि इकडे चिरंजीव आहेत मारुतीराय. त्यांनी काय समोर ठेवलंय मारुतीरायांनी? नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदयरो यत्र गायंती मम भक्ता तत्र तिष्ठामि नारदा. ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चालतं त्या ठिकाणी मारुतीराय हजर असतात आणि मारुतीरायासाठी एक पाठ ठेवलेला असतो. त्या ठिकाणी येऊन ते बसतात, ऐकतात. ज्या ठिकाणी नामस्मरण कीर्तन भजन चालू असतं त्या ठिकाणी भगवंत येतात, मारुतीराय येतात. आणि एक काय सांगू महाराज तुम्हाला, एका डोंगरामध्ये एका त्या हिमालयामध्ये मारुतीराय बसलेत आणि काय म्हणतायत? राम नामाचा जप करतायत. राम नाम भजनी दंग, राम नाम भजनी दंग, राम नाम भजनी दंग, दंग कपी भला, राम नाम भजनी दंग, दंग कपी भला. लागली समाधी त्यात, लागली समाधी त्यात, लागली समाधी त्यात. अद्वयपणे भजनिकास, अद्वयपणे भजनिकास सोडू लागला. राम नाम भजनी दंग, राम नाम भजनी दंग, राम नाम भजनी दंग. हे रामनामामध्ये दंग आहे. कोण? मारुतीराय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. हे रामनाम दंग आहे. आणि एवढ्या पाठी बघून हे नारद मुनी आले. गोपाल कृष्ण महाराज की. कोण गोपाल कृष्ण? प्रभू रामचंद्र महाराज की. हे रामकृष्ण रामचंद्र महाराज की जय. हे म्हणजे गोपाल कृष्ण. आणि पाठीमागे वळून पाहिलं तर नारद मुनी. हो, नारद मुनी. आपण त्यांना नमस्कार केला. दोघांची गळाभेट झाली. दोघांची काय झाली? गळाभेट झाली. कसं काय येणं केलं या पामराकडे? मारुतीराय विचारतात. नाही म्हणाले, तू एकटा, तू ब्रह्मचारी, मी एकटा. काय करूया? जराशी भारत भ्रमंती करूया. काय करूया? सगळी तीर्थक्षेत्र आहेत, सगळी तीर्थक्षेत्र फिरूया आपण. आता दोन चांगले मित्र, सज्जन मित्र. सज्जन को सज्जन मिले चंदन में कपूर, और दुर्जन को दुर्जन मिले अंगात धोत्र्याच्या बिया. दोन चांगले लोक एकत्र आल्यानंतर काहीतरी चांगलंच घडणार, बरोबर की नाही? असे दोन एकत्र चांगले मित्र आले. म्हणाले जरा भारत भ्रमंती करूया, जरा आपण दर्शन घेऊया. ठीक आहे म्हणाले, एवढंच करायचंय ना. चला बस माझ्या खांद्यावर. आणि जय श्रीराम म्हटले आणि त्या हिमालयातून एक डोंगर उतरला. आणि काय दिसावं? तो एक डोंगर श्री रामरायाची. श्रीराम नाम गाऊ, श्रीराम नाम गाऊ, इच्छा येते न रामरायाची. राम राम हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 रघुतमा. आणि ती अयोध्या नगरी बघितली. प्रभू रामचंद्रांची. हनुमंताला खूप बरं वाटलं. हा नारद मुनी, तुमच्यामुळे माझ्या रामरायाच्या अयोध्येचं दर्शन झालं. मला किती भाग्य, किती भाग्य, आनंद झाला. दर्शन घेतलं अयोध्येचं आणि पुन्हा खांद्यावर बसवलं नारद मुनींना.
आणि जय श्रीराम म्हटलं आणि एक असा डोंगर होता तो पलीकडे आला आणि काय दिसावं, सोन्याची नगरी दिसली. सोन्याची नगरी काय होती ती सोन्याची नगरी, कशी होती, अमरावती अमरावती समान द्वारा, अमरावती समान द्वारा, भव्य राजधानी विश्वाच्या जनकाची, साधो राजा राम कहोजी, राजा राम कहोजी, राजा राम कहोजी. सोन्याची द्वारका. आणि भगवंत त्या मारुतीरायाने बघितलं आणि हा विचारतोय, अरे माझ्या रामरायाने विभीषणाला दिलेली सोन्याची लंका इकडे कोणी आणली. नारद मुनी म्हणतात ही सोन्याची लंका नाही, ही काय आहे, सोन्याची द्वारका. आणि मारुतीराया, अरे याचे मालक कोण माहितीये का, याचा राजा कोण आहे, या द्वारकेचे राजा कोण आहे माहिती आहे, बलराम दादा. आणि बलराम नाव ऐकल्यानंतर मारुती डोळे लाल झाले. मारुतीराजे शेपूट ताट, कोण बलराम, अरे माझ्या रामापेक्षा बलराम. नारद मुनी ताबडतोब जावा त्याच्याकडे, त्याला सांगायचं ताबडतोब पाण्यात घालून गोगऱ्या घालून नाव बदलायचं, बलराम नाव नावायचं नाही, नाहीतर युद्धात सज्ज हो. नारद मुनी म्हणाले वा वा, अगदी अचूक नेम लागला, जे पाहिजे होतं तेच झालं. ठीक आहे म्हणाले मारुतीला, इथेच थांब, आत्ता जातो मी म्हणाले. आणि दुरुदुरु धावत आले. वाटेत भेटले गोपाळकृष्ण. गोपाळकृष्ण विचारतायत, नारद मुनी आणलं का मारुतीरायाला, आणलं भगवंता आणलं, फक्त आता सांग आता क्रम कसा लावू, पेशंट ठीक करायचे ना आपल्याला, क्रम कसा लावू. अरे सिनियरिटी प्रमाणे घे, इथे अजिबात गडबड करायची नाही, पहिले बलराम दादा. आणि नारद मुनी धावत धावत दादांकडे गेले. दादा होते. दादा, हो आपल्या राज्यात एक माकड आलंय. राज्यात कोण आलंय, माकड. आणि त्यांनी काय सांगितलंय, तुमचं नाव ताबडतोब बदला, नाहीतर युद्धात सज्ज व्हा. दादा म्हणतात, मरकट वाक्य ऐशा, वीरे निज नाम काय बदलावे, भागावे ते तवरी जिंकून की यशासती गावे. अरे एका तुच्छ माकडाच्या सांगण्यावरून मी माझं नाव बदलणार, दाखव मला कुठे आहे तो माकड. जातो असा मी असा पकडून आणतो. कोण सांगताय, दादा. दादावानी बरोबर सैन्य घेतलं. नारद मुनी तुम्ही पण चला, दाखवायला माकड कुठे येते. आता भलतच माकड आणलं तर. आणि दादा निघाले, आपलं यादव सैन्य बरोबर घेतलं. वाटेत गोपाळकृष्ण भेटले. दादा पुढे चाललात, नाही एक माकड आले त्याला पकडून घेऊन येतो. दादा सावकाश जावा. आणि दादा गेले. कुठे माकड, राम नाम भजनी संग, राम नाम भजनी संग. रामनामामध्ये दंग आहे. हे महाशेकोट मारुतीराया एका उंच दगडावर बसले.
जाते बघा माकड. सगळ्या सैन्याला आज्ञा केली, फायर. सगळ्यांनी आपापल्या हातातले बाण काढल्याने फायर करतायत. हो त्याला काय, कोण आहे तो? भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. तो भीमरूपी आहे, तो महाबली प्राणदाता. त्याला किसपटा समान कसपटा समान. हा बराडी यांच्या भात्यातले बाण संपले. दादा हैराण रे, करायचं काय? दादांकडे होतं नांगर. दादाकडे काय होता? नांगर. दादाचं माहिती नांगर. दादांनी नांगर बाहेर काढला. नांगराने उडायच्या मुसकाने त्या नांगराचा आवाज ऐकू आला मारुतीरायाने असे जरा पाठीमागे झाले आणि म्हणतात युद्ध करतायत वाटतं. मारुतीरायाने काय, तसेच बसले होते. एका अंगठ्याने समोर एक पर्वत होता, असा उचलला आणि असा फेकून दिला. 40-50 यादव झोपले. दादा हातभरासाठी वाचले. हातभरासाठी वाचले दादा. बाजूला नारद मुनी, हे काय भयंकर दिसत. हो दादा, तो वीर बसूनच तुमच्याशी युद्ध करतोय आणि हा समजा युद्धासाठी सज्ज झाला तर तुमचं काय होईल? नारद मुनी, अगदी योग्य रे बाबा, अगदी योग्य. काय निर्णय तुमचा, सल्ला आमचा, पिछे मुड. दादानी ताबडतोब आज्ञा दिली, पिछे मुड. सगळं सैन्य यादव सैन्य पाठीला पाय लावून जे गेले दूर धावत. पहिला कोण जातोय, पोचतोय घाबरून. आणि दादा आले. इकडे भगवान गोपालकृष्ण हुशार. दादांच्या तयारीसाठी म्हणजे दादांना ओळखण्यासाठी 5 सुवासिनींना तयार करून ठेवलं होतं. दादा आल्यानंतर ओळायचं. आणि दादा आले. सुवासिनी पुढे, कृष्णा आम्ही पराजय होऊन आलेलो आहोत. दादा काय सांगून गेला होता? कृष्णा तू सांगतोयस ते बरोबर आहे. काय? शिराज सवाशीर भेटतो. आज माझा या ठिकाणी गर्वहरण झालेला आहे. एक पेशंट ठीक झाला. आता दुसरा पेशंट. दुसरा कोण? गरुड. नारद मुनी सांगितलं, नारद मुनी आता जरा गरुडाला हात द्या. नारद मुनी म्हणाले, मी मुळीच देणार नाही. भगवंताला तू त्यांना चढवून ठेवलंय. काय भगवंत अहो गरुडा म्हणायचे? काय अहो गरुडा म्हणजे कसं झालं बघा. मालकाचं नाव गणू आणि नोकराचं नाव श्रीयुत रुद्राजीराव माने. श्रीयुत धण्याचं नाव गण्या आणि नोकराचं नाव श्रीयुत रुद्राजीराव माने. भगवंता तुम्हीच त्याला हाक द्या. आणि भगवंताने गरुडाला हाक दिली, अहो गरुडा, ओ या, जसे असाल तसे या. मग गरुड आले. भगवंताची हाक. गरुडाला सांगितलं की आपल्या राज्यामध्ये एक माकड आले, त्याला फक्त पकडून आणायचं आहे. त्याने खूप नासधूस केलेली आहे. भगवंता एका गरुडावर विजय मिळवण्यासाठी, माफ करा, एका मरकटावर विजय मिळवण्यासाठी या गरुडाला पाठवत असतो. अरे माझी पात्रता देवा तुला माहिती आहे काय? अरे मी कोण आहे? सुपर्ण तेवा लावून पायी, सुपर्ण तेवा लावून पायी, गर्वोक्तीने बोलत काय? सुपर्ण तेवा लावून पायी, गर्वोक्तीने बोलत काय? मरकटते का पाले काय? त्याची आण म्हणती जाई. तशा तुला मी तुमचा काळजी असता करता पाजी, योग्य नगवते पुढे हाजी. चिमुडा आणि अमरगणाते, सुपर्ण तेवा लावून पायी, गर्वोक्तीने बोलत काय? मरकटते का
आले काय त्याची आन म्हणली जाई कशातून मी तुमचा काजी काजी असता करता पारी योग्य नगमलय हृदय हाजे माझी योग्यता काय परीक्षा नसे स्वामी तो सेवकाची व्यवस्था नसे काही योजण्याची अरे देवा तुला माझी परीक्षाच नाही रे तर मी काय आणि काम काय सांगतोयस मला अरे आता कळलंय म्हणून जरा जा कळलंय म्हणून आणि ताबडतोब वेळ काढला नाही सांगितलं विनवणी केली तसा गरुड गेले कोणाला पकडण्यासाठी मारुती रायाला पकडण्यासाठी गेले आहे आणि रामनाम भजनी दंग रामनाम हे पाठीमागे आहेत आणि गरुड गेले ते काय म्हणाले अरे मरकटा सांडुनी सर्व चेष्टा अरे मरकटा सांडुनी सर्व चेष्टा उठी सत्वरी चालही ना कनिष्ठा अरे मरकटा सांडुनी सर्व चेष्टा चल लवकर माकडाला मरकट द्या मारुतीला मरकट म्हणाले असे ऐकुनी कोपला काशी राणा असे ऐकुनी कोपला काशी राणा उठी सत्वरी थोर हानीत डाव्या हाताची जाग्यावरून मारुतीरायाने त्या गरुडाच्या कानाखाली दिली डाव्या हाताची मारुतीरायांची बुवांची नाही काय घडावं चटकन वदनी वदता चटकन वदनी वदता फडफड रुधिरा वमोनी तडफडला चरफडला धडपडला उडत झडत सभे येऊनी पडला हे हजर होते त्यावेळी सभेत टायमिंग बघा रुपेश पवार कैलासवासी कृष्णा पवार बुवांचे पुतणे उत्तम साधक आणि श्री बुवा सुनील प्रभू बुवा सुंदर साधकात काय उलटवलं हे मोरोपंतांचा चटकन वदनी वदता फडफड रुधिरा वमोनी तडफडला चडफडला तडफडला सभे येऊनी पडला डाव्या हाताची भगवंत धावत गेले आणि पाणी शिंपडलं गरुडावर वाहन आहे ते गाडी बंद पडली तर काय होईल यांना आज अनुभव आला कारण ती गाडी आहे भगवंताची ती उद्या स्टार्ट होईल सांगता येत नाही आणि झाग आली भगवंताच्या हो गरुडा माकड मरकट माकड भगवंता क्षमा करावं आज शिरात सवाशीर भेटला यापुढे कधीही गर्व करणार नाही दुसरा पेशंट ठीक आता शेवटचा पेशंट बघायचा आहे आणि आपल्याला सेवा थांबवायची 5-10 मिनिट चालेल 5 मिनिट 5 मिनिट सवा तास गरुडा उठ आणि काय कर ताबडतोब मारुतीरायाकडे जायचं भगवंता बाकी काही सांग कुठेही जायचं सांगतो पुन्हा त्या माकडाकडे जाणार नाही अरे झाले अरे तो माकड नाही तो कोण आहे माहिती आहे अरे तो माझा परम भक्त मारुती आहे त्याला फक्त एवढं जाऊन सांग की त्याला काय सांग तुला प्रभू रामचंद्रांनी बोलवलंय रामरायांनी बोलवलंय एवढंच सांग भगवंता तू होय 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 अगदी जा अगदी निश्चितपणे जा आणि गरुड गेले कोणाकडे गेले मारुतीरायांकडे गेले आणि काय सांगितलं तुम्हाला रामरायांनी बोलवलंय रामाचं नाव ऐकल्याबरोबर जाणे भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा निर्माण प्रेम निर्माण झालं त्या गरुडाला बोलवलं त्याला मिठी घेतली अलिंगन दिलं कुठे माझे रामराया चल मला दाखव आणि तेवढं तिकडे काय घडलं द्वारकेमध्ये काय घडलं पुरी द्वारावती
पूर्ण द्वारावतीचं रूप पालटलं भगवंताने. सामरे पम पनीर पुरी द्वारावतीचं भगवंताने रूपच पालटलं. सगळे जे यादव सैन्य त्यांना वानर सेना केली आणि जी द्वारावती होती ती अयोध्या केली. बळीभद्र झाला लक्ष्मण. भगवान गोपालकृष्ण धावत धावत बलरामाकडे गेले. हो दादा चला, आपल्याला मारुतीरायाला दर्शन द्यायचंय. कोण मारुतीराया? अरे दादा, तुझे युद्ध केलास ना, तू आमचा परम भक्त 7व्या अवतारातला कोण मारुतीराया, त्याला दर्शन द्यायचंय. बळीभद्र झाला लक्ष्मण. शंखचक्र ते भरत शत्रुघ्न. स्वये होनी रघुनंदन सिंहासनी आरूढला. भगवान रामचंद्र सिंहासनावर बसले. बळीभद्र झाला लक्ष्मण आणि बाजूला भरत शत्रुघ्न. आता जानकी पाहिजे. आता मला सांगा, खरी जानकी कोण? खरी जानकी कोण? रुक्मिणी जानकी. पण सत्यभामेला अहंकार झाला होता आपल्या रूपाचा. नारद मुनींना सांगितलं, नारद मुनी सत्यभामेकडे जावा आणि तिला सांगा प्रभू रामचंद्र झाले, तिला जानकी होऊन बोलवले. नारद मुनी ताबडतोब वेळ काढला नाही, धावत धावत गेले सत्यभामेकडे. ते वाटेत भेटली रुक्मिणी. नारद मुनी कुठे? थांबा वहिनी साहेब, जरा तुमचा रोल नंतर आहे, पहिला ती भामेला भेटली आणि सांगितलं भामेला, चला लवकर बोलवलंय, वेळ होतोय, तुला जानकी होऊन बोलवलंय. आता हिला काय माहिती जानकी कशी होती? हिला रूपाचा अहंकार, गर्व. निश्चित म्हणाली, निश्चितपणे माझ्या एवढी सुंदर नसणार, एखादा दागिना माझ्यापेक्षा जास्त घातला असणार. हिने ताबडतोब जे होते ते सगळे तिजोरीमध्ये दागिने काढले, अंगभर घातले. होम मिनिस्टर मधली पैठणी परिधान केली आणि तो अवतार असा आणि आली भगवंतासमोर. आणि भगवंतानी बघितलं, आता प्रभू रामचंद्र रूपात आहेत भगवंत. बघितलं, ए माझी जानकी अशी नव्हती. हिला प्रश्न पडला, जानकी होती कशी? तर हिने बघितलीच नाही. नारद मुनी बघू, नारद मुनी इकडे या. हो, जानकी कशी होती सांगा तरी. नारद मुनी हुशार, यांनी अशोकवनातलं वर्णन केलं. हे बघ, रडून रडून डोळे अशी लाल झालेले, अश्रू असे ओघळत आहे, फाटकी साडी, फाटकी चोळी, केस सोडलेले, अशी जानकी होती. कशातलं वर्णन केलं? अशोकवनातलं. एवढंच नारद मुनींना अगोदर सांगायचं ना. हिने ताबडतोब सगळं उतरलं, फाटकी साडी, आता काजळ कसं लावलं होतं ते फक्त असं केलं, केस सोडले आणि तो असा विद्रूप अवतार येऊन भगवंतासमोर आली. आणि भगवंताने तो अवतार बघितला. भूत म्हणाले, भूत. अरे अशी माझी जानकी नव्हती. नारद मुनी जावा आणि रुक्मिणीला सांगा की प्रभू रामचंद्र झाले, तुला जानकी होऊन बोलवलंय. त्याच ठिकाणी सत्यभामेचा अहंकार गळून पडला. तिला रूपाचा अहंकार होता. ताबडतोब नारद मुनी गेले. रुक्मिणी माते, खरी आधी माया आदिशक्ती रुक्मिणी माता, सर तुला जानकी होऊन बोलवलंय. ती खरी जानकी हो. इकडचा पदर होता इकडे खोसला, आली आणि भगवंताच्या वाम बाजूला बसली. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मज पुरतो मारुती यस्य त्वं वंदे रघुनंदन. राम पंचायत तयार झाली. तिघांचा गर्व हरण झाला. आणि इकडे डबल शीट गाडी, मारुती गाडी लँड झाली. डबल शीट गाडी म्हणजे मारुतीने हनुमया गरुडाला घेतला होता खांद्यावर. गरुड म्हणाले, हे काय झालं? सगळं गावच बदललं. काय म्हणाले? पुरस्कार वगैरे मिळाला की काय? गाव बदललं सगळं, म्हणजे कारण अयोध्या झाली होती. कुठे कुठे म्हणजे रामराया?
आणि मारुतीरायाला दाखवलं गरुडाने, म्हणाल मी काय आतमध्ये येत नाही, ते दिसतंय ना, ते जे दिसतंय ना ते प्रभू रामचंद्रांचं मंदिर, जा म्हणाले मारुतीराया तिकडे तुला दर्शन होणार. गरुडाला उतरला आणि धावत 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 येत आहेत. कोणाचं दर्शन घेण्यासाठी? हो, त्या जीवाने, त्या प्रेमाने मारुतीराय दर्शन घेण्यासाठी येत आहेत रामाचं. आणि ते राम पंचायतन बघितलं. राम पंचायतन म्हणजे सोपं नव्हे. आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, आणि हृदयी प्रकटे रामरूप. ध्यायेदाजानुबाहु धृतशरधनुष्यं बद्ध पद्मास्तनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलं स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामांगी रुडसिता मुखकमलमिलोलोचनं नीरदावं नानालङ्कादरिक्तं दरतमरुजटामण्डलं रामचन्द्र. प्रभू रामचंद्र महाराज धावत गेले आपल्या घळाघळा अश्रूने. प्रभू रामचंद्रांचे पाय धुतले हो. आणि पाय धुताय आणि मारुतीराय वर बघताय तर पुन्हा गोपालकृष्ण अवतार बदलला. पुन्हा खाली बघताय, वर बघताय प्रभू रामचंद्र. मारुतीराय अचंबित झाले, काय करावं, काय होतंय, आणि दृष्टी अशी काय होते. भगवंतानी मारुतीरायला असं उचलून घेतलं आणि अलिंगन दिलं. आणि फोटो कधी बघताय, मारुतीरायाचं डोकं प्रभू रामचंद्रांच्या खांद्यावर आणि प्रभू रामचंद्रांचं डोकं मारुतीरायाच्या खांद्यावर. अरे विसरलास रे, अरे मला विसरलास तू, अरे विसरलास का? तुला मी 7व्या अवतारामध्ये वचन दिलं होतं, जो दाशरथी रघुवीर तोच म्या केश कुंगवा समज, झालो भक्तासाठी परिभेद राघवान समज. मी भक्तांसाठी फक्त अवतार घेतलाय. मी तुझाच राम आहे, मी तुझाच कृष्ण आहे, जो दाशरथी रघुवीर. धन्य झाले भगवंत. अरे आणि काय पाहिजे? ज्या कार्यासाठी इथे आलो त्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं, तिघांचा गर्वहरण झाला. आणि काय पाहिजे मारुतीरायासाठी? कशाच्या बळावर, कशाच्या जोरावर? जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. आणिक नाही माझ्या मना, हो का पंडित शहाणा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवा. हे सगळं भक्तीमुळे घडून आलं, जिव्हाळ्यामुळे घडून आलेलं. झालेली सेवा याच ठिकाणी मी संपवितो. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं आपनीयात्. 10:30 वाजता नाटक सुरू होणार आहे. जिव्हाळा तोची दैवाचा, आणिक नाही माझ्या मना, आणिक नाही माझ्या मना, हो का पंडित शहाणा. आणिक नाही माझ्या मना, हो का पंडित शहाणा. आणि भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारण देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.